मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मनसे नेते आणि प्रवक्त्यांना या बैठकीला बोलावण्यात आलं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत महापालिका निवडणुकीवर चर्चा झाली। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे। राज ठाकरेंची ही भूमिका असली तरी निर्णय नाही असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। राऊतांच्या या वक्तव्याने राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाणार का या चर्चेला सुरुवात झाली आहे। मनसे महाविकास आघाडीमध्ये येण्यात इच्छुक असेल तर महाविकास आघाडीच्या काळात जसा कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला तसा मनसेच्या बाबतीत होईल। काँग्रेसने सहमती दिली तर ते एकत्र येऊ शकतात अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे। मनसे शिवसेना युतीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत आमचं हायकमांड निर्णय घेईल असं नाना पटोले म्हणाले। बदलापुरात भाजपने एकनाथ शिंदेंना धक्का दिलाय। बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याची घोषणा भाजपने केली आहे। भाजपने शिवसेनेला बाजूला सारलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुद्धा बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। याआधी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पानं हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आले। आताच्या मुख्यमंत्र्यांना या योजना नको असाव्यात। योजना सुरू राहिल्या शिंदेंचं नाव अजून मोठं होईल असं भाजप नेत्यांना वाटत असेल म्हणून योजना बंद केल्या असतील अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय। योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे। सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्ल्या मारल्यात अशी टीका दानवे यांनी केली आहे। आमदार रोहित पाटील यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। पक्षांतर्गत नवे फेरबदल होताना युवक प्रदेश अध्यक्ष ही नवी जबाबदारी त्यांना मिळण्याची शक्यता आहे। मुंबईतील काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची तक्रार करण्याची शक्यता आहे। मुंबई काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर अनेक जण नाराज आहेत। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस फार सक्रिय नसल्याची तक्रार काही नगरसेवकांची आहे। रामदास कदम हा कोकणाला लागलेला कलंक आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। मुंबईमध्ये पत्नीच्या नावानं डान्स बार चालवून निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटायचे आणि निवडून यायचं, गुन्हेगारांना शस्त्र परवाने द्यायचे, हेच त्यांच्या राजकारणाचं तंत्र आहे असा हल्लाबोल जाधव यांनी केला। वर्ध्याच्या हिंगणघाट इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भगदाड पडलाय। बिरसा मुंडा नगरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये अखेर जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालंय। भाजप आणि जनता दल प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार उभे करतील तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 29 जागा देण्यात आल्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची अमरावती आणि नागपुरात विभागीय बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संघटन मंत्री शिवप्रकाश ही बैठक घेणार आहेत। 15 ऑक्टोबर रोजी धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महायुतीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि या स्थगितीवरून राज्यात मोठं राजकारण रंगलं होतं। आता या निधीच्या स्थगितीवर काही निर्णय होणार का याकडे लक्ष लागलंय। नागपूर जिल्हा परिषदेच्या 57 तर 114 पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। महिला आरक्षणही चिठ्ठीच्या आधारेच निश्चित करण्यात येईल। मुंबईत पत्नीच्या नावानं डान्सबार चालवून निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटायचे आणि निवडून यायचं, गुन्हेगारांना शस्त्र परवाने द्यायचे, हेच रामदास कदमांचं काम आहे। रामदास कदम हे कोकणाला लागलेला कलंक आहेत असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला। जितेंद्र आव्हाड स्वतःला मुस्लिम समाजाच्या मतांसाठी पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न करतात, मात्र खरी श्रद्धा त्यांच्या लक्षात आली असेल असा टोला शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी केलाय। शरद पवार सोडून उद्धव ठाकरे, संजय राऊतसह सगळे दर्शनासाठी गुवाहाटी इथे गेले असतील किंवा जातील असाही टोला त्यांनी लगावला। संगमनेर तालुक्यातील घरगावमध्ये सकल हिंदू समाजानं जनआक्रोश मोर्चा काढला। आदिवासी तरुणीवर 15 दिवसांपूर्वी सामूहिक अत्याचार झाला। यातील आरोपी अजूनही मोकाट असल्यानं हिंदू समाज आक्रमक झालाय।
कोल्हापूर रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर तिसऱ्या दिवशी देखील कारवाई करण्यात आली। कुस्ती आखाड्याजवळील सर्व खोकी हटवण्यात प्रशासनाला यश आले। लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातल्या निसर्ग चक्रावर झालाय। पावसाचा मुक्काम लांबल्यानं फळांचा राजा हापूसचं खरं तर गणित बिघडणार आहे। हापूसची चव यावर्षी उशिरा चाखायला मिळणार असून आंबा बाजारात उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे। मालेगावसह नाशिक जिल्ह्याचा ग्रामीण भाग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन सुरू केलंय। दहशत निर्माण करणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे। सांगलीच्या वाणावती वसाहतीमध्ये भला मोठ्या अजगराचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। अजगराला सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं। दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे विमानतळावरून उड्डाणाची ज्यादा व्यवस्था करण्यात आली आहे। सुरक्षा तपासणीसाठी CISF करण्यात आले। 3 तास आधीच विमानतळावर पोहोचा अशा सूचना पुणे विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आल्या। दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी पिंपरी चिंचवड ST आगारातून 396 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत। या ज्यादा बसेस मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि कोकण आदी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अवंतीनगर, यशनगर या परिसरातील 6 कमानी आणि 14 कामानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला। संबंधित विभागाला नाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले। राज्यभरातील एकूण 5 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळाला असून यामध्ये रायगडमधील नागाव आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याचा देखील समावेश आहे। मिळालेल्या पायलट दर्जामुळे इथे अधिक जोमानं या परिसरांचा विकास होणार आहे। त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात देखील अधिक वाढ होईल असं मत येथील स्थानिकांनी व्यक्त केलं। नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ या दुर्गम भागातील तरुणाचा दुबईमध्ये मृत्यू झाला। कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यानं मृतदेह आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मोलाची मदत केली। फडणवीस यांच्या मदतीमुळे शेतमजूर असलेल्या आई-वडिलांना आपल्या मुलाचं अंतिम दर्शन झालं। बीडच्या धारूर शहरातील कसबा पेठ भागात काही मद्यपी तरुणांनी धुडगूस घातला। काही दुकानात घुसून तरुणांना मारहाण केल्याचंही CCTV कॅमेऱ्यात कैद झालंय। या संपूर्ण प्रकरणामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तयार केलेली महसूल विभागाची कार्यपद्धती आता राज्यभरात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे। जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व समन्वय वाढवण्यासाठी एक परिपत्रक काढून सर्वांना प्रशिक्षित केलं। ती कार्यपद्धती शासनानं अवलंबल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील एका 35 वर्षीय शेतकऱ्याच्या 1.5 एकर शेतात लागवड केलेले मका पीक अतिवृष्टीनं हातचं गेल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। राहुल मारुती सोनावणे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे। बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चोपड्यातील दानशूर नागरिकांनी मदतीचा हात दिलाय। गृहोपयोगी साहित्यासह शालेय साहित्याचा यामध्ये समावेश आहे। बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून येत्या बुधवारी सोलापूर मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी पहिले प्रवासी म्हणून विमानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरला येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। कोल्हापूर शहरात आजपासून 3 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। थेट पाईपलाईन दुरुस्ती, व्हॉल्व बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। जळगावच्या बाजारामध्ये सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये देखील मोठी भाववाढ झालेली आहे। जळगावच्या बाजारात चांदीचे दर GST सह प्रति किलो 1,81,000 जाऊन पोहोचलेत। 8 दिवसांमध्ये चांदीमध्ये 27,000 रुपयांची मोठी भाववाढ झाली आहे, तर सोन्याचा दर हा 1,27,000 जाऊन पोहोचलाय। जळगावच्या पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बऱ्याच ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेत, मात्र शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। दिवाळीच्या तोंडावर पावसाचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडं आहे। नैऋत्य मान्सूननं राज्यातून निरोप घेतलाय, मात्र 15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे। 15 ते किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे। दिवाळी सण येत असल्यानं नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे। पुढे 2 आठवडे ही गर्दी वाढतच जाणार असल्याचं ध्यानात घेऊन रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी स्थानकावर मोठा बंदोबस्त वाढवलाय।
नागपुरात रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ 4 मध्ये मिशन नाईट वॉच ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या 217 ढाबे आणि हॉटेल्सवर महिनाभरात कारवाई करण्यात आली आहे। घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये 57% घट झाली आहे। गोंदियामध्ये शिक्षक आणि शिक्षण अधिसंमेलनात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला। शालेय शिक्षणाच्या माध्यमातूनच भावी पिढी निर्माण होईल असं प्रतिपादन त्यांनी केलं। तसंच शिक्षकांच्या समस्या सोडवण्यास शासन प्रयत्नशील आहे असंही ते म्हटलं। धाराशिवच्या तुळजाई कला केंद्राविरोधात तक्रार केली म्हणून रागातून स्वाती जोगदंड या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 4 आरोपींवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी या गावातील राजू कोल्हार या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। गावकऱ्यांनी शोध घेतल्यानंतर मध्यरात्री तरुणाचा मृतदेह आढळला। किमान आता तरी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बावी ग्रामस्थांनी केली। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अडचणीत सापडल्यात। अनिल कुमार पवारांसह 18 भूमाफियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। 341 पानांच्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेत। अनिल कुमारांनी भ्रष्टाचारासाठी यंत्रणा उभी केल्याचा दावा करण्यात आलाय। जळगाव शहरात एकाच आठवड्यात अस्थि चोरीची दुसरी घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ माजली आहे। यावेळी शिवाजीनगर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जिजाबाई पाटील यांच्या अस्थि आणि अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं उघडकीस आलंय। लातूरच्या उदगीरमधील लोहारामध्ये एका अज्ञात इसमानं सोयाबीन पेटवून दिलं। आधीच अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीमध्ये हाती कसंबसं आलेलं सोयाबीन पूर्णपणे खाक झालं। यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय। एआयचा वापर करून एका तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विरारमधून एका संशयिताला ताब्यात घेतलंय। चिराग राजेंद्र थापा असं या 21 वर्षीय संशयिताचं नाव आहे। लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिसांनी तेलंगणा राज्यातील दुचाकी चोराच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। दुचाकी चोरांकडून 11 दुचाकीसह 7,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी 3 अट्टल दुचाकी चोरांना बेड्या ठोकल्या। चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एका मादी सांबराचा मृत्यू झाला। 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 10 वन्यजीवांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। वन्यजीवांच्या या सलग होणाऱ्या मृत्यूमुळे पर्यावरण प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलं। गुन्ह्यांच्या तपासात वेग आणि अचूकतेसाठी गोंदिया पोलिसांना मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झालेली आहे।